आयब्रोज करण्यासाठी शक्यतो शिलाई मशीनचा बारीक धागा वापरायचा, कारण हा त्वचेला इजा पोहोचवणार नाही। साधारण 50 सेंटीमीटर लांबीचा धागा घ्यायचा आणि त्या धाग्याला एके ठिकाणी गाठ मारायची। गाठ मारून 4 ते 5 पीळ घ्यायचे आणि त्या पिळाचा मेन उद्देश हा आहे की आयब्रोचा एक एक केस त्याच्यात अडकला गेला पाहिजे आणि मगच उपटला गेला पाहिजे। तर आता आपण जेव्हा डाव्या आयब्रोजला करायला सुरुवात करतो तेव्हा डाव्या आयब्रोजच्या वेळी डावा हात आपला उजव्या हाताच्या डायरेक्शननी गेला पाहिजे, तेव्हा आपला केस सहज उपटला जातो। आणि आपल्याला जेव्हा आयब्रोजना आकार द्यायचा आहे तर आयब्रोजच्या आकाराच्याच डायरेक्शननी आपला धागा पण असला पाहिजे। त्याचप्रमाणे जेव्हा आपण उजवी आयब्रो करतो तेव्हा आपला उजवा हात डाव्या हाताच्या डायरेक्शनला ढकलायचा आणि त्या पिळामध्येच एक एक केस अडकवायचा आणि मगच उपटायचा आणि अलगद उपटायचा। ह्या धाग्याचा हा उपयोग आहे की ह्यानी आपल्याला जास्त त्रास होत नाही, कारण आपण जेव्हा स्वतः करत असतो आयब्रो तेव्हा आपल्याला आपली त्वचा खेचून धरता येत नाही, म्हणून जो प्रोफेशनल ब्युटिशियन वापरतो तो धागा शक्यतो आपण स्वतः आयब्रोज करताना वापरू नये।